हे 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 हे. नमस्कार मंडळी, मी मयूर आपलं स्वागत करतो आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आपण कुठं चाललोय, तर आपण चाललोय गणपतीपुळे या ठिकाणी. मंदिराच्या कमानीसमोर पोचल्यावर लय जास्त भूक लागली होती, पण म्हटलं की आधी दर्शन करून घेऊ आणि नंतर मग एक्सप्लोअर करू जे काय बीच आहेत, आजूबाजूला वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत. काय बोलायचं तुला? हॅलो गाईज. हॅलो गाईज, इकडे बघ. त्याच्या फुगे बिगे कोण बसणार आहे? बनाना राईड पण आहे का इथं? सगळे बनाना बिनाना डायरेक्ट मोठी फेक. नाही एवढी गर्दी सकाळी नसते एवढी, मे बी थोडा वेळ झाल्यानंतर गर्दी होईल. कसं काय मंडळी, तर मी मयूर तुमचं स्वागत करणार आहे ब्लॉगमध्ये. आपण इथं आलेलो आहे गणपतीपुळेमध्ये. आता आपण बघू शकता सकाळचे वाजलेले आहेत 9:35 झालेले आहेत आणि ह्या टायमिंगला इथं अजिबात बिलकुल पण गर्दी नाही आणि म्हणूनच आपलं दर्शन आता लवकरच होणार आहे. आणि बघू शकता तुम्ही इथं रांगा पण नाही आहेत एवढ्या. तुम्ही जर या टायमिंगला या मंदिरात व्हिजिट करत असाल तर खूपच सहजपणे तुम्हाला दर्शन मिळेल गणपतीचे. आम्ही आमच्या फॅमिलीबरोबर आज आलो आहे आणि मंदिराच्या समोरच तुम्हाला एक समुद्र पण बघायला मिळेल. हे बघा, मला माहिती नाही कॅमेरामध्ये दिसतोय का नाही, पण एक खूपच असा समुद्र, मस्त आणि सुंदर समुद्र इथं समोर तुम्हाला बघायला मिळेल. हे 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 हे. आणि मंदिराच्या गाभाऱ्यासमोरच तुम्हाला एक मोठे मूषकराज बघायला मिळतील. मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्या कारणाने आपण जे शूटिंग आहे ते आतमध्ये नाही करू शकलो आणि नंतर मग आपण बाहेर आल्यानंतर जो काय एरिया आहे मंदिराचा तो आपण कवर केलेला आहे. आणि इग्नोर करा माझ्या मागे जे फोटो काढत आहेत त्यांना, तुम्ही थोडंसं इग्नोर करू शकता. तर बाहेरून जे हे गणपतीपुळेचं मंदिर आहे ते काहीतरी असं दिसतं आणि खूपच असं मस्त आर्किटेक्चर त्यांनी या मंदिराचं केलं आहे. आणि या मंदिराच्या बरोबर समोर जर तुम्ही बघताल तर पुन्हा एकदा आपल्याला हा एकदम असा निसर्गरम्य हे सगळं वातावरण तुम्हाला बघायला मिळेल आणि प्लस हा समुद्र. आणि ह्याला पण इग्नोर करा, हा जास्त उड्या मारतो कॅमेरासमोर. आता जो सीन तुम्ही बघाल तो मला लय आवडला. काय ते डोंगर, काय ते झाडी, काय ते समुद्र, एकदम ओके मध्ये. काय तो बदक, अरे सॉरी बदक नाही, हा तर उंट आहे. गणपतीपुळे मंदिर समोरून काहीसं असं दिसतं. आपण ऐन मोक्याच्या टायमिंगला आपलं दर्शन झालेलं आहे. आपण जर थोडासा नाश्ता वगैरे केला असता तर आपलं हे दर्शन एवढं सहजासहजी झालं ते झालं नसतं. कारण की इथं मागं तुम्ही बघू शकता ही जी रांग आहे आत्ता थोडीशी वाढली आहे. जेव्हा आम्ही आलो होतो मंदिराच्या गाभाऱ्यात तेव्हा कोणच नव्हतं आणि आता थोडे थोडे लोक यायला लागलेले आहेत. म्हणजे ह्यानंतरचा जो टाईम आहे तो थोडा क्रिटिकल किंवा आपण म्हणू शकतो की क्राऊडेड असला असता, पण आपण लकीली लवकर पोचलो आणि लवकर दर्शन झालं.
ऑल थँक्स टू माय दाजी ज्यांनी अख्खी रात्र ड्राईव्ह केला आणि आम्ही शेवटी गणपतीपुळ्यापर्यंत पोचलो. तर आम्ही इथं खूपच लवकर पोचल्या कारणाने आम्हाला हा फायदा झालेला आहे आणि त्यांनी नॉनस्टॉप न थांबता गाडी चालवली, ते खूप आम्हाला बेनिफिशियल ठरलं. आणि आता थोडंसं आम्ही नाश्ता करू आणि त्यानंतर आपला हा प्रवास चालूच ठेवू पुढं. आता चाललं आपण दुसऱ्या बीचमध्ये. आता चाललं आपण आरेवारीमध्ये, आरेवारी बीच. तिथं आपण खूप ॲक्टिव्हिटी करणार आहे आणि 8 किलोमीटर लांब आहे. एवढं पण लांब नाही आहे. आमच्या प्रवासात सहभागी व्हा. रोडने जाताना आपल्याला एक खूपच मस्त स्पॉट दिसला आणि आपण तिथे थोडा वेळ थांबलो. एकदम क्लिअर समुद्र. कवट्या महाकाल की जय. एन्जॉय द व्ह्यू. कवठा महाकाल. आणि या लाटा बघा, आणि या लाटा बघा, आणि या लाटा बघा, हिच्या आईला लिंगणोच्या किनारी समुद्र खवळले आहे आणि ह्या लाटा बघा, आणि ह्या लाटा आली माझ्या त्या आईचा घोडा आहे या लाटांच्या आईला. आणि या लाटा बघा, आणि या लाटा बघा, आणि या लाटा बघा. तिथं बीचवरती हार्टबीट काढल्यानंतर आपण आलो वारे बीचला. काय झालं, बीच चालू आहे ना? चालू आहे पण पाणी असं विशेष नाही काही असं नाही का? वारे बीच आहे का हा? हां. आणि नेमकं तिथं जे आपण बोर व्हायचेच काम आहे. हा का? जेंट्स लोक कोणीच नाही तिथे जास्त. बघू तर एक नाही तर मग अलीकडूनच बघावं लागतं. एक तर पाणी पाठीमाग आहे फार, हां. डीप जास्त आहे, तिकडे जायचं कामच नाही. बघू आता आलं तर बघून जातो. अलीकडूनच पाहून वापस यावं लागेल. थँक्यू. नमस्कार मंडळी. तर आपण आता आलेलो आहे वारे बीचवरती. आपण आत्ता जो मागचा बीच बघितला तो आरेवारे होता. हा फक्त वारे बीच आहे. तर हा बीच काय एवढं इंटरेस्टिंग नाही असं इथले म्हणजे इथं जे लोक येऊन गेलेत ते बोलत आहे. तरी आपण एकदा जाऊन बघूया. आता इथवर आले तर सगळे कवरच करून जाऊ म्हणतो. एवढं इंटरेस्टिंग नाही म्हणतात इथे. एवढं इंटरेस्टिंग नाही म्हणतात इथे. आलती का तू इथं? नक्की. आयला इथे येऊन लय निगेटिव्ह वाईफ येते वारे बीचवर. कोणच नाही, सगळं वसाड पडलेलं आहे. हा पण बघा ना काहीच नाही इथं. सगळं असलं बघा, ते बोट अशीच पडलेली आहे, कोणच काय नाही. हा का जायचं थोडं पुढं जाऊन बघायचं. चला असं लांबून मे बी दिसत असेल, पुढं जाऊन बघू काय होते. मला वाटलं काहीतरी चांगलं असेल. लांब पर्यंत काहीच दिसत नाही. हे भारी वाटतंय. हा सनसेट. इथं पाण्यात राहतात ते. डायरेक्ट झुपक्यात झुपका. तिकडं काहीतरी दिसतंय. तिकडं काय बलगाईड आहेत का? हा
राईड वगैरे हा राईड वगैरे राईड गणपतीपुळेला हा काय माहिती भेटते का आता मला अरे बघितलं वरे बघून तो हा अरे वारे बीच बघितल्यानंतर आम्ही आलोय वारे बीच वरती पण इथं असं बघण्यासारखं काय खास नाही सगळीकडे सुनसान आहे आणि काही इथं राईड नाही दिसणार तुम्हाला लोक नाही दिसणार या टायमिंगला आम्ही 4:30 ते 5च्या दरम्यान आलेलो आहे पण आता इथं दूरवर जर बघितलं तर तुम्हाला किंचितच लोक दिसतील जे बीचवरती आहेत आम्ही इथं आलो होतो पण आम्हाला इथं कोण आमच्या व्यतिरिक्त कोण दिसलं नाही हा स्टार्टिंगला एक कपल बाकावरती बसताना दिसलं पण तुम्ही आता जर बघताल तर इथं कोणच नाही हा बघा लांब लांबपर्यंत कोणच नाही काय माहिती इथे येताना जे कपल आपल्याला भेटले होते त्यांनी आपल्याला सांगितलं होतं आतमध्ये बघण्यासारखं काय नाही जे की खरं आहे आतमध्ये असं बघण्यासारखं काही नाही आहे फक्त बीच आणि पाणी हेच बघायला मिळेल तुम्हाला याच्या व्यतिरिक्त थोडेसे बैल बघायला भेटले आम्हाला पण असं तुम्ही जर एक्सपेक्ट करत असाल वारे बीचला जाऊन आपण राईड करू हे करू ते करू तर असं इथं काही नाही हा तुम्हाला पाण्यामध्ये खेळायचं असेल तर ती वेगळी गोष्ट आहे पण तुम्ही एवढं काय हॅपनिंग नाही हा बीच ज्याचं नाव आहे वारे बीच हा वारे ब्रिजला भरपूर काय मिळेल तुम्हाला जे की गणपती पुणे मंदिराच्या समोरच आहे राईड बघायला भेटतील तुम्ही तिथं फोटोशूट करू शकता तिथे कॅमेरामॅन तुम्हाला पावलं भेटतील स्वतः येऊन अप्रोच करतील की बाबा आम्ही तुम्हाला फोटो काढून देतो पण ॲज कम्पेअर टू वारे बीच नंतर आपण गेलो होतो वारे बीचला आणि आता आपण पुन्हा एकदा आलेलो आहे गणपती पुणे या बीचला आणि इथला जर तुम्ही सनसेट पाहाल तर तुम्हाला खूपच असं एकदम मस्त वाटेल नाही का तर तुम्हाला मी दाखवतोच मी कशाबद्दल बोलत आहे हे दृश्य हा हे दृश्य एकदम मनमोहक आहे आता मला माहिती नाही तुम्हाला ते कॅमेऱ्यामध्ये कसं दिसतंय पण जे मी डोळ्याने अनुभवते ते एकदम सुरेख आहे पूर्ण दिवस आपण सगळीकडे फिरल्यानंतर आपण पुन्हा एकदा आलो वारे बीचला कारण तिथं आपण आपली हॉटेलची बुकिंग केली होती आणि तसंच आपल्याला सनसेट पण बघायचा होता पण मंडळी एवढंच नाही अजून पण खूप व्हिडिओज येणार आहेत जे आपण कोकणमध्ये स्पेंड केले ती पूर्ण जर्नी आपण टाकणार आहोत व ते व्हिडिओ पण तुम्ही बघावे अशी माझी विनंती आहे तुम्हाला तर मंडळी मी मयूर राजा घेतो तुमच्या सगळ्यांची जय हिंद जय महाराष्ट्र कट करणार आहे तुला तू टेन्शन नको घेऊ